तुम्हारा है, सारा आकाश तुम्हारा है। जोरदार तालियों से स्वागत करें सचिन गोविंद भाऊ शेंडे का। निश्चितपणे आज काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष म्हणून गोंदियाला 20-25 वर्षाचा हे जे काळ आहे, या काळातून मुक्ती मिळून आज परत गोंदिया नगर परिषदमध्ये काँग्रेसची आणि उभाटाची एक विकासाची नवी वाटचाल म्हणून आज इथं संधी मिळालेली आहे। काय पहिला संकल्प असेल कुठला? गोंदिया नगर परिषदेचा काँग्रेस पार्टीचा आणि आमचे संयुक्त उभाटा यांचा पहिला संकल्प गोंदिया हा स्वच्छ, खड्डेमुक्त आणि शिक्षण, आरोग्य या दिशेने आमची 100 दिवसाची जे पहिली वाटचाल आहे त्यामध्ये आम्ही गोंदियाला स्वच्छ करणार आहे। नगर परिषदमध्ये सगळ्यात पहिली भूमिका तर हे घेणार आहे की कर्मचारी जे आज नगराध्यक्षाच्या इथं स्वागत सत्कार असून फक्त मुख्य अधिकारी इथं हजर आहेत आणि एक विभाग प्रमुख हजर आहे, ही कुठंतरी खूप शोकांतिका आहे। नगर परिषदेची मुख्य अधिकारी गोंदियाच्या बाहेर गेलेले आहेत आणि आता ते लोक या परीने त्यांनी आपले प्रयत्न सत्ताधाऱ्याच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला आहे। निश्चितपणे जे कर्मचारी आज हजर नाही राहिले त्यांच्यावर नगर परिषद अध्यक्ष म्हणून मी आणि आमची पूर्ण बॉडी कारवाई करणार आहे। आणि राहिला विषय गोंदिया शहराच्या विकासासाठी, ते आमचं धोरण आहे। 17 सूत्री कार्यक्रम आहेत, स्वच्छता हा आमचं मुख्य धोरण आहे, ते आम्ही करणार। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आम्ही घेणार आहोत। त्याच्या 5 दिवसा आम्ही लोकांचे जे आवेदन आहेत, अर्ज आहेत ते मागवणार आहोत आणि इथंच या सभागृहात आम्ही जनता दरबार घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत 7 किंवा 10 दिवसाच्या आतमध्ये ते प्रश्न आम्ही सोडवणार। उपाध्यक्षांची निवड आणि बाकी सभापतीची निवड कुठल्या तारखेला आपण सभा बोलवलेली यासाठी? बघा, सध्या आमच्याकडे संख्याबळ हा फार कमी आहे, फार कमी नाही पण कमी आहे। तरी आम्ही तोडफोड किंवा घोडेबाजार करणे याचा आमचा उद्देश नाही आहे। जे कोणी ज्यांच्याकडे बहुमत आहे ते आपलं बहुमत येत्या 15 तारखेला या नगरपरिषद सभागृहात आणतील। ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांचा उपाध्यक्ष बनणार आहे। परिषद हे जवळपास 24 कोटीच्या वरती कर्जाचा डोंगर घेऊन मी आज या नगरपरिषदच्या खुर्चीवर बसलेला आहे। तुम्हाला सांगतो, नगरपरिषदची आय कमी आहे आणि शासनातून आलेले जे काही योजनेचे पैसे आहेत ते मुख्य अधिकारी आणि कुठेतरी इथं जे प्रस्थापित नेते आहेत, सत्ताधारी नेते आहेत, ते त्यांचा आराखडा, ते त्यांच्या पैशाच्या नियोजन आपल्या घरी करत आहेत। मी मागच्या 20 दिवसापासून सतत नगर परिषदकडे फाईलची मागणी करत आहे। माझ्याकडे आजपर्यंत एक सुद्धा फाईल मुख्य अधिकारी किंवा त्यांचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी आजपर्यंत आणून दिलेली नाही। पण ठीक आहे, आज मी बसलो, उद्या जोपर्यंत ते फाईल आणून देत नाही मी इथं राहील, नाही तर ते नगर परिषद राहतील, हा माझं स्पष्ट म्हणणं आहे।